राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात आयुष्यात संतुलन साधण्याची वेळ येणार आहे, पण काही निर्णय तुमचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतात. सुख, पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तूळ राशीच्या लोकांसाठी मे 2026चा महिना संतुलन आणि सामंजस्य साधण्याचा आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्राचा गोचर या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात आणि सुख सुविधांमध्ये वाढ करेल. पण राहू आणि केतूची स्थिती तुम्हाला काही महत्त्वाचे जीवनातील निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना सुखद राहील, पण गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होऊ शकतात. पितृसंपत्ती संबंधी एखादा जुना विषय तुमच्या बाजूने सुटू शकतो. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी वेळ मध्यम आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किंवा गुंतवणुकीवर लक्ष द्या. इंट्राडे ट्रेडिंगपासून या महिन्यात दूर राहणेच योग्य ठरेल. विलासी वस्तू आणि सुखसोयींवर खर्च वाढेल. तुम्ही घराच्या इंटेरियरवर किंवा मौल्यवान दागिन्यांवर गुंतवणूक करू शकता. व्यापाऱ्यांसाठी मे महिना रणनीती आखण्याचा आहे. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल किंवा नवीन पार्टनर जोडू इच्छित असाल तर 12 मे नंतरचा काळ उत्तम असेल. आयात निर्यात आणि सौंदर्य प्रसाधन क्षेत्राशी संबंधित व्यवसायांना विशेष लाभ आहे. तुमच्या योजना गुप्त ठेवा. करिअरच्या बाबतीत हा महिना प्रगतिशील आणि नवीन संधींनी भरलेला राहील. तुमच्या दशम भावावर शुभ ग्रहांची दृष्टी कार्यस्थळी तुमचा प्रभाव वाढवेल. जर तुम्ही पदोन्नतीची वाट पाहत असाल तर या महिन्यात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील, त्यामुळे टीमवर्कमध्ये मोठे यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मिश्रित परिणाम देणारा असेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना एकाग्रता टिकवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. सोशल मीडियापासून दूर राहणे हा तुमच्या यशाचा मंत्र आहे. मे 2026 मध्ये डिझायनिंग, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स आणि फॅशन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी गोल्डन पिरियड राहील. तुमच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळेल. दररोज अभ्यास सुरू करण्यापूर्वी माता सरस्वतीच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. तुमच्यासाठी हे शुभ राहील. घरातील वातावरण शांत राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा वडिलांसारख्या व्यक्तीकडून करिअर किंवा संपत्तीबाबत महत्त्वाचा सल्ला मिळेल. भावंडांसोबत एखादी जुनी आठवण ताजी कराल. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला धैर्य देईल. शत्रूपासून सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा किंवा स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर मे महिन्याच्या शेवटचा आठवडा चांगला आहे. जे जातक आपल्या मुलांच्या विवाहाबद्दल चिंतित होते त्यांना 20 मे नंतर चांगले प्रस्ताव मिळू शकतात. तुमच्या खाजगी कौटुंबिक गोष्टी शेजाऱ्यांशी किंवा दूरच्या मित्रांशी शेअर करू नका, अन्यथा मत्सरामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवन या महिन्यात ठीकठाक राहील, मात्र महिन्याच्या मध्यात लहान सहान वाद होऊ शकतात, जे तुम्ही तुमच्या समजुतीने सोडवाल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत हा महिना रोमॅन्टिक राहील. शुक्राच्या प्रभावामुळे नात्यांमध्ये अधिक गहिरेपणा येईल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत ते आपल्या पार्टनरसोबत लग्नाचा विचार पुढे नेऊ शकतात. तुमच्यातील समज आणि ताळमेळ वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला थोडे शिस्तबद्ध राहण्याची गरज आहे. कामाच्या जास्त ताणामुळे पाठदुखी किंवा मानेत ताण येण्याची शक्यता आहे. तुमच्या बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. जास्त विचार करण्याची सवय मानसिक तणाव देऊ शकते. स्वतःला शांत ठेवण्यासाठी संगीत किंवा एखाद्या छंदात वेळ घालवा. आहारात द्रव पदार्थ वाढवा आणि जंक फूडपासून दूर राहा. या महिन्यात तुम्ही एखाद्या मनोरंजनाच्या प्रवासाला जाऊ शकता. हा प्रवास लहान अंतराचा असेल पण तुम्हाला ताजेतवाने करेल. परदेश प्रवासाची इच्छा असणाऱ्यांना थोडा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. काही खास उपाय: जर शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. गरिबांना पांढरे कपडे किंवा साखर दान करा. घरात सुगंधी अगरबत्ती लावा, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. रोज थोडा वेळ ध्यान करा, मन शांत राहील. तूळ राशीवाल्यांनो, मे 2026 तुमच्यासाठी संतुलन, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. योग्य निर्णय घेतले तर मोठं यश मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या राशी भविष्यासाठी नक्की भेटूया. धन्यवाद.